पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ये ये मी तुझीच वाट बघतोय। ये चोर तर तुम्ही आधीच होता, पण आता दादागिरी गुंडेगिरी पण सुरू केलेली दिसते। मुक्ता, काहीतरी माझ्यावर आरोप करू नकोस हा। अगं मी रावसाहेबांचा सच्चा सेवक आहे, त्यांच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करतो मी। मला खोली बाहेर पडू नका म्हणून सांगितलं, पडलोय मी बाहेर। हा, गप गुमान मी माझी शिक्षा भोगतोय आणि तू काय करतेस? नियम पाळतेस त्यांचे। त्यांनी नाही म्हटलं तरी तू स्पर्धेत भाग घेतलात, रात्री बाहेर जाऊन चोरून प्रॅक्टिस करतेस, रात्रभर बाहेर असतेस आणि रात्रभर बाहेर असणाऱ्या बायकांना काय म्हणतात माहित आहे ना? दत्ता मामा, तोंड सांभाळून बोला आणि मायशी बोलताना शब्द जरा जपूनच वापरा। स्त्रीच्या चारित्र्यावर चिखलफेक केली की तिला हरवणं सोपं होतं ना, पण माया बाबतीत असं समजू नका। बलवान स्त्रीला हरवण्यासाठी तुमच्यासारखी भेकडं चिखलफेकच करू शकते, दुसरं काही येऊ शकत नाही त्यात। पण आता चुकीच्या आरोपाला बळी पडून लाज वाटून घरात बसण्याचे दिवस गेले। परत माया बाबतीत चुकीचं बोलायला गेलात ना, तुमच्या हातात बांगड्या घालून घरभर फिरायला लावीन। मग विचारीन, अशा पुरुषांना काय म्हणतात? यालाच तर म्हणतात ना चोराच्या उलट्या बोंबा। हा, आपल्याला माहितीये की आपले हात दगडाखाली सापडलेले आहेत, तरी एवढी आदळपट। असं काय करतेस मुक्ता तू? हा, तुला माहितीये की तो व्हिडिओ माझ्याकडे आहे आणि तसं असताना पण तू खरं तर माझी काळजी घ्यायला हवी होतीस, मला काय हवं नको ते पाहायला हवं होतंस, पण नाही, तुझं आपलं एकसारखं तेच। तुमच्या बाबतीत मावा चुकलंच। पहिल्या चोरीत तुमचं नाव येऊ दिलं नाही, दुसऱ्या चोरीत तुम्हाला घराबाहेर जाऊ दिलं नाही। तेच तेच, अगं तुझे सगळे उपकार माझ्या लक्षात आहेत ग, म्हणून तो व्हिडिओ दादांना दाखवला नाही मी। नाही तर तुला माहित आहे ना मी कसला नालायक माणूस आहे ते। नालायक असलो ना तरी माणूस आहे मी, अजून बरीचशी माणुसकी माझ्यामध्ये शिल्लक आहे। मलाही वाटतं की तू संबळ वाजवावास, हा, तू स्पर्धा जिंकावी, तुझा जय जयकार व्हावा, त्या संबळाच्या जीवावर अख्ख्या महाराष्ट्राला तू डोलवावस। पण त्या अगोदर तुला माझ्या तालावर नाचावं लागेल। नाहीतर मग काय, हा व्हिडिओ रावसाहेबांना दाखवण्यात येईल, मग तुझी स्पर्धा राहिली बाजूला आणि तुझी ती स्वप्न ती गेली तिथे, संपून गेली। म्हणजे तुम्ही फायदा घ्यायचा बघताय? बघत नाहीये, घेतोय। म्हणून यापुढे मी सांगेन तसंच करायचं आणि तसंच वागायचं। ऐकणार ना माझं? ठीक आहे, मग आजपासून आपलं नातं संपलंय। मी जातो, दादांना व्हिडिओ दाखवायला चाललो। थांबा, का तुला यायचंय काय माझ्या बरोबर? आपण दोघे मिळून दाखवूया का तो व्हिडिओ? आधी मला सांगा, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत कसा पोचला? कोणी केलंय हे शूट? आर्या, जिला तू बर्बाद केलीस ती बिचारी आर्या, आणि आता जी आहे ना तशी ती पूर्वी नव्हती। हा, तू तिला तसं बनवलंस
एक सज्जन भोळी अशी मुलगी होती ती. एका साध्या सोजवळ मुलीला तू दुष्ट बनवलंयस. शत्रूच्या पण मुलीबरोबर असं कधी होता कामा नये. आणि हा जो तिने व्हिडिओ शूटिंगचा प्रकार केलाय ना, तो फक्त तू तिची मिळवलेली जागा परत घेण्याकरता. ती जर आज घरात असते ना, तर माझ्या मेवण्यांच्या नियमांचे काटेकोर पालन केलं असतं त्यांनी. आणि तुझ्यासारखे बाहेर जाऊन नको ते धंदे केले नसते. बास, किती बोलताय? घसा नाही दुखत तुमचा? नाही, मी शेक घेतो. तुम्हाला मायाकडून काय पाहिजे? अरे देवा, पावलास रे बाबा, पावलास. हे वाक्य ऐकायला कान तरसले होते माझे. काय पाहिजे तुम्हाला? राग येतोय ना माझा, जीव घ्यावासा वाटत असेल ना माझा. पण कसं आहे ना भक्ता, तुला असा त्रास द्यायला पण आहे ना मला खूप आवडतं. तुम्ही सांगणार आहात की नाही? नाही, तसं काही विशेष काही करायचं नाहीये. माझी काळजी घ्यायची आहे ग. घरात कोणी माझी काळजीच घेत नाही ना. घरातल्या कुत्र्याकडे दुर्लक्ष करतात ना, त्याहीपेक्षा जास्त दुर्लक्ष केलंय याने माझ्याकडे. काळजी घ्यायची म्हणजे नक्की काय करायचंय? आमरस पुरी खावीशी वाटते. काय झालं, बरेच दिवस गोडधोड चमचमीत असं काही खायला मिळालं नाही ना, म्हणून ते खायचंय मला. जा जा जा, पळत जा आणि पटकन धावत बनवून घेऊन ये मला. आणि हो, ते माझ्यासाठी बनवलेलं कोणाला द्यायचं नाही, नाहीतर मी खाणार नाही, आधीच सांगून ठेवतो. आणि हो, सगळं लपून छपून बनव. हा, आणि तसंही संबळ पण तू लपून छपूनच वाजवतेस ना, त्यामुळे जड जाणार नाही. ठीक आहे, मी बनवून देईन तुम्हाला जेवण, पण त्याआधी तुम्हाला तो व्हिडिओ त्या मोबाईल मधून काढून टाकावा लागतो. अरे वेडी आहे का तू? अरे हा व्हिडिओ म्हणजे जादूचा दिवा आहे माझा. अल्लाउद्दीनचा दिवा असतो ना तसा. याला घासला ना की ह्यातून मुक्ता नावाचा जिन बाहेर येतो. भक्कन, क्या हुकुम है मेरे आका. माझं सुख, माझा आनंद, माझा माज जपणारा हा व्हिडिओ आहे. आणि तू सांगते तोच व्हिडिओ डिलीट करून टाका म्हणून? नाही, सॉरी, म्हणजे ते शक्य होणार नाही. नाहीतर असं कर ना, हवं तर माझ्या शरीरातून तू आत्मा बाहेर काढायला सांगतो, मी बाहेर काढतो, पण हा व्हिडिओ नाही. अरे बरं जा ना, आता मला भूक लागली आहे, काहीतरी खायला घेऊन ये. रेडी. मुक्ता मॅडम, तुमची पूजा अर्चा उपवास वगैरेची ट्रेनिंग सुरू करायची का आपण? अरे वा, मला फक्त 10 मिनिटं द्या, एवढा आंब्याचा रस काढते, आपण लगेच सुरू करू. आता हे काय, घरात सगळा स्वयंपाक झाला असताना हे कोणासाठी? हे दत्ता मामांसाठी. काय? त्यांनी स्वतःहून मागितलंय. आणि तू लगेच हो म्हणालीस? ज्यांनी या घरात चोरी केली त्यांची कशाला एवढी काळजी घ्यायची ग? तुला कळतंय का तू काय करतेस ते? रेणुकाताई, कळतंय म्हणूनच तर करतेय. हे दिसते खोलीत बंद आहे. त्यांनी पहिल्यांदा स्वतःहून माझ्याकडे काहीतरी मागितलंय. हे पण मागून मागून काय मागितले तर जेवण. एवढं तर मी करूच शकते ना. अगं तीच तर त्यांची शिक्षा होती ना. म्हणजे घराच्या बाहेर पडता येत नाहीये, मनासारखं काही खाता येत नाहीये. तूच जर असं चांगलं सुंगलं करून खायला घातलंस तर ते मस्त आनंदात राहतील. रेणुकाताई, तुम्ही ना लई विचार करताय. हो, आजच्या दिवस फक्त, रोज रोज कोण करून देणार आहे? कसं आहे ना, मला असं लगेच नाही नाही म्हणतायत. अगं पण तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्ही मला फक्त 10 मिनिटं द्या, मी एवढं काम संपवते, मग लगेच शिकवणी सुरू करू. बरं. मला यात काहीतरी गडबड वाटते. नक्की काय असेल?
हे घ्या तुमचं जेवण. अरे वा मस्त. खरं सांगू का तुला मुक्ता, खूप खूप भरून आलं ग, भरून आलं. ह्या नगरकरांच्या घरात एका चोराची इतकी काळजी घेताय. तसंही नगरकर दान धर्म करताना गरीब बिचारा चोर याचा विचार नाही करत. आमच्यासाठी अन्नदान महत्वाचं आहे. ए तोंड सांभाळून बोल. बोट खाली घ्या. अशी कित्येक बोट आणि हात पिरगाळून टाकलेत मी. थांब. घाबरलो हा मी. सॉरी, मी असं बोट वगैरे करणार नाही. पण माझ्यासाठी त्या कपाटातली दारूची बाटली काढ आणि ह्या ग्लासामध्ये मला थोडीशी दारू दे. मी काय सांगताय? या थराला जाताय आता? थर तर अजून लागायचे आहेत. ही तर सुरुवात आहे. आणि तुला माहिती आहे, हे तुला करावंच लागणार. मी नगरकरांच्या घरी चोरून दारू पिताय हे दादांना समजलं तर? कोण सांगणार? तू? ठीक आहे, तू माझ्या दारूचं सांग, मी तुझा तो व्हिडिओ दाखवतो. मी कोणत्या दिशेला चाललाय तुम्हाला समजताय का? अहो एवढी मोठी पोरगी आहे तुम्हाला, तिचा तरी विचार करा. दारू प्यायला तुमच्याकडनं पैसे येतात तरी कुठनं? तेच पैसे साचवले असते ना तर जयाच्या भविष्यासाठी उपयोगी झाले असते. बरोबर बोललीस तू. माझ्या मुलीच्या भविष्याचा विचार केलाच पाहिजे नाही का? ठीक आहे, तू मला दारू देऊ नकोस. माझ्या मुलीच्या भविष्यासाठी 2 लाख रुपये घेऊन ये जा. चल. मी काय बोलताय तुम्हाला कळतंय का? तू जे ऐकतेस ना तेच बोलतोय मी. आणि तुझ्यासाठी काय ग, ते जड नाहीये. कारण तुझ्याकडे तिजोरीची चाव्या आहेत आणि माझ्याकडे हे घर फुटू नये याची गुरुकिल्ली आहे. म्हणजे तो व्हिडिओ जर मी रावसाहेबांना दाखवला ना तर हे घर फुटलंच म्हणून समज. हे घर वाचवणं फक्त तुझ्या हातात आहे मुक्ता. आणि हो, माझ्या समोर आलीस ना की मान खाली घालायच्या. माई मान त्यांच्याच समोर झुकते त्यांचा मी आदर करते. आणि तुमच्यासारख्या माणसांसमोर ती तुटन झुकणार नाही. एकतर मी आधीच मुक्ता शिंदे होते, आता मुक्ता नगरकर झाली. स्वाभिमानाला उधाण येणं हे कशाला म्हणतात हे तुम्हाला नाही समजणार. स्वाभिमान, स्वतःचा अभिमान, इज्जत हे शब्द कधी ऐकलेच नसतील ना? स्वाभिमान, अभिमान, इज्जत हे सगळं तुझ्याकडे आहे ना, याबद्दल तुझं अभिनंदन. आणि ही जी ताठ मान ठेवलीस ना ती घेऊन जायची आणि ताठ मानाने 2 लाख रुपये घेऊन येत जा. अगं जा बाई, बघत काय बसली आहेस? त्याच्यापेक्षा या घराची किंमत खूप मोठी आहे. जा घेऊन ये पैसे. तू रात्रभर बाहेर असतेस, चोरून संबळ वाजवतेस. हे जर का त्यांना कळलं ना तर मला दिली त्याच्यापेक्षा जास्त शिक्षा ते तुम्हा सगळ्यांना देतील, हे लक्षात ठेवा. फक्त 2 लाख रुपये. त्यावेळेस वैजंतीताईनं आणि त्या म्हातारीला रावसाहेब लाथ मारून बाहेर हकलवून देणार आहेत. फक्त 2 लाख रुपये. पुन्हा जर संबळ वाजवायला घेतलीस किंवा संगीताला नृत्याला जवळ करायचा प्रयत्न केलास आणि हे जर माझ्या कानावर आलं तर आता जसा दादा घरात वागतोय तो तसा राहणार नाही. घाबरू नका, तुमच्या हातात नाही घालणार. घ्या, घाण ठेवा, मी नंतर सोडवून घेईन. 2 लाख रुपये मिळतील याचे. एक लक्षात ठेवा, त्या बांगड्या मी मुक्ता शिंदे म्हणून देते.
मुक्ता नगरकर म्हणून नाही, कारण स्पर्धेत मुक्ता शिंदेनी भाग घेतलाय. काही झालं तर मी स्पर्धेतून माघार घेणार नाही. मला तुमच्या फायद्यासाठी चोरून लपून छपून तालीम करणारी मुक्ता दिसते, पण ती हे का करते हे दिसत नाही. रात्रंदिवस आपल्या स्वप्नांसाठी एवढी मेहनत करणारी मुक्ता तुम्हाला कधीच दिसणार नाही. दिसली असती तर लय बरं झालं. इथं सुरुवात आहे मुक्ता. काही दिवसातच तुझ्या अंगावर एकही दागिना शिल्लक नसेल, आणि तसाही तुला त्या दागिन्यांचा उपयोग काय ग? कारण लवकरच पार्टीमध्ये आर्या तुला संपवणार आहे. फिनिश. मला खात्री आहे दत्ता मामा दादांना काहीच सांगणार नाही. फक्त आपल्याला व्हिडिओची धमकी देऊन आपल्यावर दबाव टाकत राहणार. हे तर आणखीनच त्रासदायक आहे. स्वतःचा फायदा कसा करून घ्यायचा आहे चांगलं माहिती त्याला. मुक्ता, तुझ्याकडे कसली मागणी नाही ना केली त्यांनी? नाही, काही नाही. फक्त आवडीचे पदार्थ बनवून देत जा एवढंच म्हणाले. रोज खाऊ घालीन सांग त्याला. फक्त ना तुझं तोंड बंद ठेव म्हणावं. भाऊजी, एवढा सरळ आणि साधा माणूस नाहीये तो. नक्की काहीतरी त्याच्या डोक्यात शिजत असणार. मुक्ता, तू अडचणीत येशील अशी कुठली मागणी जर त्यांनी केली तर लगेच आम्हाला येऊन सांगायचं. एकही मागणी मान्य करायची नाही. एक मागणी मान्य केलीस तर लगेच दुसरी हजर असेल तुझ्या समोर आणि डोक्यावर चढून बसेल तो तुझ्या. कुठेही तसं काय असेल तर मी सांगन तुम्हाला. हा. आपण त्यांच्याकडे लक्षच नको द्यायला. आपल्या घरात लग्न आहे, लय तयारी करायची. तसंही दादांनी लग्नाच्या तयारीबद्दल चर्चा करायला रात्री बोलवलं. जेवण झालं की ये म्हणाले. हो, मलाही बोलवलंय. सेम, म्हणजे अगदी जेवण झाल्यानंतर बोलूयात म्हणाले. भाऊ, पालक पनीर ली. दादा, पण आपण ऑलरेडी शाही पनीर ठेवलंय. असू दे ना. हल्ली ना सगळ्यांना पनीरचे विविध प्रकार खूप आवडतात. लिहिलंस? आता एकदा सगळं वाचून दाखव बघू. पुरी, चपाती, पुलाव, जिरा राईस, डाळ, मिक्स व्हेज, बासुंदी, शाही पनीर, पालक पनीर. गोडाची 2 पदार्थ वाढवले तरी चालतील. एक मिनिट. लक्षात आलं तुमच्या? वाचताना अजिबात अडखळला नाही. मला काय वाटतं यापुढे तू कायम लिहूनच बोलत जा. नाही दादा, नको. म्हणजे काय होईल, त्याच्यात जास्त वेळ जाईल ना. भाऊ काका आधी म्हणतील 1 मिनिट, 1 मिनिट, आणि मग त्यांना जे काही बोलायचंय ते सगळं लिहून घेतील आणि त्यानंतर बोलतील. त्यापेक्षा आहे हे चालू राहू दे. दादा, मी काय म्हणतोय की आपण जे 5 फ्लेवरचे आईस्क्रीम ठेवतोय ना, त्यात नोलेनगूर एक ठेवूया. मस्त फ्लेवर आहे. ठेवा बाबा तुम्ही. मला ना त्यातलं खरंच काही कळत नाही. फारसा त्याच्यामध्ये रसही नाही. तुम्हाला जे योग्य वाटेल ते ठेवा तुम्ही. आणि हो, ते गोड आपण काय बासुंदी लिहिली ना? हो. बासुंदी नको. बासुंदी कशी बारमाही कधीही खाता येते. आता सीझन सगळा आंब्याचा चालू आहे. नगरकरांचं लग्न आहे. मस्तपैकी आमरस पुरी. वा दादा, अगदी माझ्या मनातलं बोलला. सोबत तुपाची वाटी लिहून दणक्यात. लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. जेवणाचं मेनू वगैरे आपलं सगळं ठरतंय ते सगळं चांगलंच आहे,
पण मंडप, डेकोरेशन, देणी घेणी त्याच्याबद्दल पण आपल्याला विचार करायला हवा. कामं वाटून घ्यायला पाहिजे ना प्रत्येकाने. भाऊजी, आता कामाचं मनावर घ्या तुम्ही. हो अहो यांना आपल्या जोक्स पासून आणि फिदी फिदी हसण्यापासून फुरसत मिळाली तर घेतील ना.